रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो, डेस्क मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज एका वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत। विषयाचं नाव अगदीच सोपं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच विचारांचं सामर्थ्य। या विषयावरती आज आपण बोलणार आहोत। हा विषय विचार केला तर खूप मोठा आहे आणि विचार नाही केला तर खूप छोटा आहे। याविषयी खूप काही बोलता येतं, परंतु प्रत्येक माणूस आपलं विचार करण्याची पद्धत कशी आहे याच्यावरती सगळं डिपेंड असतं। मित्रांनो, माणसाच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये किती विचार येतात? एका दिवसात माणूस 60,000 वेगवेगळ्या प्रकारचे विचार करतो आणि हे विचार करत असताना त्यातील जवळजवळ 80% विचार हे निगेटिव्ह असतात, नकारार्थी असतात। हे तुम्हाला कदाचित माहितीही असेल, परंतु हे 80% विचार जे निगेटिव्ह असतात आणि 20% जे विचार पॉझिटिव्ह असतात, त्या 20% जर आपण म्हणजेच आपला हा माणूस एवढं मोठं काही करू शकतो, तर जर ते 80% विचार जे निगेटिव्ह आपल्या मनात सतत बिंबवत राहतात, येत राहतात, ते जर बदलण्याचा प्रयत्न माणसाने त्यातील अगदी 10% जरी बदलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या माणसाच्या आयुष्यामध्ये यश हे नक्कीच त्याला गवसतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मित्रांनो, एक उदाहरण देईल नक्कीच, आणि त्या उदाहरणातून नक्कीच स्पष्ट होईल का विचारांमुळे माणूस कसा घडत जातो किंवा त्याच्या मनामध्ये कसं बिंबतं की हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे। एक राजा होता मित्रांनो, राजाचा महाल, आणि त्या राजाच्या महालाला एक खिडकी होती। आता ॲक्च्युली राजाचा जो महाल असतो किंवा त्याचा जो राजवाडा असतो त्याच्या खिडक्यांना गवाक्ष असं म्हणतात, पण आपण सगळ्यांना समजण्यासाठी आपण एक खिडकी हा शब्द वापरूया। तर त्या राजाच्या महालाच्या खिडकीमध्ये राजा रोज एक माणूस जंगलाच्या दिशेने जाताना पाहायचा आणि येताना सुद्धा पाहायचा। जाताना तो माणूस जायचा त्यावेळी राजाला अगदी प्रसन्न असल्यासारखं वाटायचं किंवा त्याच्याबद्दल काही असं वेगळं काही वाटत नव्हतं। राजा विचार करायचा, हा माणूस नक्की लाकूड तोडे असू शकतो किंवा जंगलामध्ये काहीतरी शिकार शोधण्यासाठी जात असेल, असा हा राजा विचार करायचा त्या गृहस्थाविषयी। तो माणूस दररोज जायचा तिथून, त्यावेळेस राजाच्या मनात जाताना अगदी चांगले विचार यायचे त्या माणसाविषयी, परंतु जेव्हा तो माणूस संध्याकाळी येताना राजाला त्या खिडकीमध्ये दिसायचा तर जाताना राजाला त्या माणसाविषयी अगदी चिड यायची, राग यायचा। असे अनेक दिवस गेले। दिवस जाता जाता राजाला समजेना, मला ह्या माणसाला जाताना अगदी काही वाटत नाही, हा जाताना मला अगदी माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही वेगळा भाव नाही किंवा त्याच्याबद्दल काही वेगळा विचार नाही किंवा काहीच वाटत नाही, पण येताना ह्या माणसाची मला राग चिड हा का येतो? राजाने त्याच्या प्रधानाला बोलवलं, म्हणे प्रधाना, एक गृहस्थ आहे, तो जाताना मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, अगदी मन आनंदी असतं, पण जेव्हा तो संध्याकाळी येतो, ज्यावेळेस मी माझ्या खिडकीतून त्या गृहस्थाला पाहतो तर त्यावेळी मला अचानक त्या माणसाबद्दल जरा वेगळेपणच वाटायला लागतं। मला त्या माणसाबद्दल चीड येते, राग येते, त्या माणसाला काय करून काय नको असं माझ्या मनामध्ये होत असतं। तर त्या प्रधानाने ठीक आहे असं म्हटलं आणि त्या गृहस्थाची भेट घेतली, त्याच्या मनातलं जाणून घेतलं आणि राजाला गपचूप येऊन सांगितलं की तुमच्याबद्दल काय आहे तो माणूस सांगायला तयार नाही, पण तुमच्याबद्दलच्या भावना त्याच्या खूप छान आहेत, एवढंच सांगितलं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जो राजा आहे तो खिडकीतून त्या गृहस्थाला पाहत असे। जातानाही जसं पहिलं वाटायचं तसं वाटायचं, पण येताना मात्र एक बदल झाला। तो गृहस्थ जेव्हा जंगलातून येताना संध्याकाळी राजाला दिसला, त्यावेळेस राजाच्या मनात त्याच्याबद्दल ममभाव असा तयार झाला। त्या माणसाविषयी दया वाटू लागली, त्या माणसाविषयी आनंद वाटू लागला किंवा तो आपलाच कुणीतरी आहे किंवा चांगला माणूस आहे अशी एक भावना तयार झाली। असे अनेक दिवस गेले, राजाला तिच्यामध्ये बदल झालेला दिसला। शेवटी त्याने न राहून प्रधानाला विचारलं, प्रधाना, तू असं काय केलंस की त्याच्यामुळे त्या माणसाबद्दल मला आता अजिबात चीड येत नाही, राग येत नाही, द्वेष येत नाही? नक्की असं काय गोष्ट घडली की तू असं काय केलंस की माझ्या मनावरती असा परिणाम झाला? तर मित्रांनो, प्रधानाने नक्कीच राजाला सांगितलं का राजा, जो गृहस्थ आहे त्याला मी विचारलं की तू जंगलात जातो कशासाठी आणि नक्की काय करतो? तर तो गृहस्थ म्हटला की मी जंगलामध्ये जातो आणि खूप चंदनाची लाकडं
तोडतो आणि ती चंदनाची लाकडं स्टोअर करून ठेवतो आणि येताना हा विचार करतो की हा राजा कधी एकदाचा मरल आणि ती चंदनाची लाकडं त्याला जाळण्यासाठी माझ्याकडून हे लोक घेतील आणि मग मी मोठा श्रीमंत बनेल. हा विचार मी पहिला करायचं जात असताना त्याच्यामुळे मग मी त्याला सांगितलं की त्या गृहस्थाला की म्हटलं तुझी चंदनाची लाकडं विकली जावी म्हणून अरे वेड्या की राजा मरावा याची काही गरज नाही, कारण राजा आता चंदनाच्या लाकडांचा मोठा राजमहाल बांधणार आहे आणि तुझी सगळी लाकडं तो विकत घेईल. तर त्या गृहस्थाला खूप आनंद झाला, त्या लाकूड तोडायला खूप आनंद झाला की राजा माझी चंदनाची लाकडं सगळी घेणार आहे. तर त्याच्यामुळे त्या माणसाच्या मनात संध्याकाळी येताना जो भाव राजाबद्दल तयार झाला, अगदी आनंदाने राजाच्या महालासमोरून तो जायचा. असं अनेक दिवस चालत होतं की याच आशेने, म्हणजे काय की विचार बदलला. आणि हे राजाला जेव्हा प्रधानाने सांगितलं तेव्हा प्रधानाला नक्की कळालं की आपण त्या माणसाविषयी का असा विचार करत होतो, कारण येताना त्या माणसाची जी नजर होती त्या नजरेकडे पाहिल्यानंतर राजाच्या मनामध्ये एक वेगळा भाव तयार व्हायचा, वेगळा द्वेष तयार व्हायचा, एक वेगळा राग तयार व्हायचा आणि त्याच्यामुळे राजा त्या माणसाविषयी असा वाईट विचार, नकारार्थी विचार करू लागायचा. परंतु जेव्हा प्रधानाने ही गोष्ट त्याला सांगितली होती त्यावेळेस त्या माणसाविषयी दया वाटू लागली. त्यामुळे राजा वेगळा विचार करू लागला, पॉझिटिव्ह विचार करू लागला. हाच विचाराच्या सामर्थ्याचा प्रभाव आहे मित्रांनो. म्हणजे काय, आपण समोरच्या माणसाचा विचार कोणत्या प्रकारे करतो तसा तो विचार केला तरच त्या माणसाविषयी आपल्याला तशी भावना तयार होते आणि पॉझिटिव्ह विचाराने नक्कीच समोरचा कितीही चुकीचा वाटत असेल तर आपण त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह विचार शोधतो आणि त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. असाच विचाराचा हा विषय आहे मित्रांनो, की जर तुम्ही चांगले विचार केले तर नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील आणि जर वाईट विचार करायला तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या चांगल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्यामधून काहीतरी वाईट घडेल, काहीतरी वाईट दिसेल. हाच विचार तुम्ही नक्की कराल. शाळेत 2 विद्यार्थी असतात मित्रांनो, एक खूप हुशार आणि एक जेमतेम असा. परंतु हुशार मुलगा जो होता तो एका मार्काचा विचार करायचा की मला हा मार्क कसा मिळेल, तो मार्क कसा मिळेल. काही अवघड गणित सरांनी वर्गामध्ये दिली, त्याच्यानंतर त्या मुलाने ते सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काही ते जमेना. म्हणजे जो हुशार मुलगा होता त्याला ते काही जमेना. एवढा हुशार मुलगा, मी एवढा हुशार आणि मला हे गणित जमत नाही, म्हणजे वर्गातल्या कोणत्याच मुलाला हे जमणार नाही, ही त्याची विचार करण्याची जी वेगळी पद्धत आहे ती त्याला त्याच्या ॲटिट्यूडमध्ये, इगोमध्ये घेऊन गेली. का मी जर नाही सोडलं तर बाकीचे कोणीच सोडू शकत नाही हा विचार केला. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये पुढचे प्रयत्न केले नाही. तो हुशार होता मात्र, परंतु त्यांनी प्रयत्न तिथे थांबवले किंवा तो विचार करायला बाकीच्यांना कोणाला येणार नाही, म्हणजे मला येत नाही, याच्यात काहीच वेगळं मला वाटण्यासारखं नाही असा विचार केला. परंतु दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये सरांनी विचारलं कोणी ते गणितं सोडून आणली, तर त्याच्यात जो जेमतेम मुलगा होता, जो सर्वात कमी होता असं समजूया, त्याने ते गणित अतिशय उत्तमरित्या सोडून आणलं होतं. त्याचाच अर्थ काय की त्याने हे गणित सोडवण्यासाठी चांगल्या वेळेने मला हे गणित सोडवता आलं पाहिजे ह्या विचाराने ते गणित त्याने ते सोडवलं, त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी ते सोडलं. परंतु याचा विचार निगेटिव्ह पद्धतीने केला की बाकीच्यांना जमणार नाही, त्याच्यामुळं मला एकट्याला काय वगैरे वगैरे असा विचार. म्हणजे विषय काय आहे की विचार तुम्ही कसा करता त्याच्यावरती डिपेंड आहे सर्व काही. त्याच्यामुळे विचारांचं सामर्थ्य हे आपल्यावरती डिपेंड असतं. जवळजवळ आपण 80% हे निगेटिव्ह विचार करत असताना सुद्धा त्याच्यातून आपण संधी शोधायच्या असतात, त्याच्यातून आपल्याला चांगलं काय तेच घ्यायचं असतं आणि वाईट सोडून द्यायचं असतं. मित्रांनो, आज पॉझिटिव्ह थिंकिंग या विषयावरती नक्कीच आपण बोललेलो आहोत. अगदी उदाहरणासहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट जरी आपल्या सभोवताली खूप गोष्टी वाईट घडत असतात, आपल्याच आयुष्यात का, माझ्याच आयुष्यात का ही निगेटिव्ह गोष्ट, मलाच हा त्रास का, मलाच ही संकट का, बाकीच्यांना का नाही, हा विचार जो आहे तो विचार करण्यापेक्षा ही संकट माझ्यात सामर्थ्य आहे, माझ्यात ती पेलवण्याची शक्ती आहे, याच्यातून मला काहीतरी शिकण्यासारखं भेटणार आहे आणि त्याच्यातून मी पुढे जाणार आहे, शिकण्यासारखं भेटल्यानंतर मी त्याच्यात प्रगती करणार आहे. हा विषय जर पॉझिटिव्ह थिंकिंगने तुम्ही जर घेतला, मित्रांनो म्हणत नाही मी की हे सगळंच अगदी तुमच्या सारखं होईल, मनासारखं होईल, पॉझिटिव्ह थिंकिंग केल्याने सगळंच योग्य घडेल, त्याच्यातून निगेटिव्हसुद्धा घडेल, परंतु नक्कीच काही % तरी त्याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगने फायदा होईल. नकारार्थी विचार तुमच्या मनातून निघून जातील आणि नक्कीच तुम्ही यशाची जी किल्ली आहे ती तुम्ही त्यातून शोधू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि पॉझिटिव्ह राहा.
कोणत्याही गोष्टीत निगेटिव्ह करण्यापेक्षा पॉझिटिव्ह असं करत राहा. नक्कीच त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह होईल. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.